त्यांचं चाललंय इकडे झाडाचं. काय काय म्हणता? काय नाही. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, गंमत दाखवायची. आपण तुमच्यापेक्षा झाड मोठं झाले. हे झाड लावलंय आणि हे झाड एक ईत वाढलंय. किती वाढलंय? फुटलंय. एक ईत वाढलंय आणि इकडं ते एक मिनिट प्रत्येक झाड कसं फुलायला लागले, फुटलंय छान, मस्त पैकी सुंदर असं छान. तर काय ना मित्रांनो, आता सध्या थोडं हे चालू आहे आपलं. काय चालू आहे? आपली मेहनत चालू आहे. आता पेराय चालू केलंय मी आणि मी पेरतोय ना, ते उगवायचं. हे उगवणार, खूप छान उगवणार. की कसं असतं म्हणतात ना, जीवनामध्ये कसं असतं, मी शून्य आहे आता. थोडक्यात सांगायचा मुद्दा झाला तर आपण कसं असतं, आपण बाकीच्यांसारखं मोठं नाही. त्यांचं म्हणणे मोठं होऊन धावायचं की मोठं होऊन पण धावायचं. कसं हळूहळू मोठं व्हायचं, कासवाच्या गतीने मोठं व्हायचं, सशाच्या गतीने मोठं व्हायचं, पण लय लांब जायचं. हां. तर कसं आता पेरायचं चालू आहे. पेरताना थोडी थोडी माणसं कमवायचं चालू आहे, नवीन छान छान. काल गेलतो मी, ये इकडं थोडं स्टॉप कर का बसायसाठी आला इथं. हां. तर काय झालं, पाय दुखायला लागला. तर काल गेलतो एक मोठ्या कामाने, चांगल्या कामाने गेलतो. 2 कामं होती. एक थोडी मीटिंगचं होतं, एक होतं थोडं छोटंसं, आणि एक दुसरं काम होतं. सकाळ थोडंसं लवकर गेलतो. 6 वाजताच घरनं गेलतो. 5:30लाच हालून गेलतो. तर ही जी कंपनी करतोय आपण लोणच्याची, काय वाटतं तुम्हाला? खूप जणांना वाटतं हिथं विकायचं, महाराष्ट्रात, भारतामध्ये पण विकायचं. पण गंमत अशी, आपण भारताच्या बाहेर पण लोणचं विकायचं. हा, ट्रान्सपोर्ट करायचं. यासाठी आपल्याकडे आपण पेरलेले व्यक्ती आहेत, सगळं लिगली आपल्या ज्ञान आहेत. आणि ज्ञान अशा तशा नाहीत की त्यांचा पण जीव आपल्या पण आहे, की ती आपल्याला मानणारे लोक आहेत. असं नाही की सगळीच लांब गेली म्हणजे माझ्यापाशी काय नाही राहिलं. आहेत माझ्या पण जीव मारणारे आहेत, मला पण मानणारे आहेत. 1-2 जण का व्हायना आहेत माझ्या पण एक आहेत. मी आणि एक बाहेर नाहीत काढलं, आहेत काढायचं पण नाहीत. नाही तर लगी बुरकिरणं उडवून जाते म्हणतात ना, चिमणी उडून गेली, कावळा उडून गेला, तसं होईल. त्याच्यावर तसं नाही काय. तर असं द्या. काल एक आता फक्त ॲग्रीमेंट करायचं राहिलं, आपलं टेस्टिंग रिपोर्ट द्यायचा आहे लोणच्याचा, फूड लायसन वगैरे सगळ्या गोष्टी जिथल्या जिथं करायच्या. आपलं लोणचं पण बाहेर जाणार, 1000 किलोनी जाणार. आपलं गेल्या वर्षीचं कितीचं टार्गेट होतं अश्विनी? 2000. 1000 किलोचं होतं. सुरुवातीचा शब्द काय गेलता? 1000 किलो, पण 2000 किलो विकलं. पण माझा सुरुवातीचा शब्द काय तुला गेलता? लोणचं विकायचं किती? 1000 किलो विकायचं. पण तू किती विकलं? 2500 किलो विकलं. खरं बोल. 2000 पण नाही, जवळपास 2500 किलो विकून पुन्हा 500-600, म्हणजे जवळपास चालूच आहे. अश्विनी 2025ला 3000 किलो लोणच्यापर्यंत गेली. हा, आता ह्या वर्षीचा माझा शब्द आहे का, माझं क्वांटिटी आहे का, आणि मी काय बोलतो त्या का, आणि मी जाणार. कारण की म्हणतात नाही, एखाद्याच्या शब्दाला धार असते आणि एखाद्याचा शब्द खरा होतो. आणि त्याच्यासाठी आपण मेहनत करायची असते, त्यासाठी पाऊल उचलायचं असतं, सगळ्या गोष्टी करायच्या असतात. काय करता? त्यांची मोटर चालू आहे. बर, त्याचा कोक काढून द्या की मला, तो कोपऱ्यावला कोक. हा, हो. एक 15 फूट, एक नळीचा तुकडा ठेवा फक्त. बारका वर टाकीत पाणी पाडायला लागायचं आहे. जाऊ काय म्हणतात बघा. एक ठेवा का. तर विषय बरकटच चालला आपला. तर कुठं होतो मी? हा, आपलं लोणचं किती विकायचं आणि भरपूर विकायचं. किती विकायचं? तर टेक्नॉलॉजी, टेक्निकल विकायचं, मस्त विकायचं, छान विकायचं. आणि कसं आपल्या जमतं तेवढं व्हिडिओ काढून आपल्या व्हिडिओवाल्यांसाठी तेवढंच विकायचं. काय जाईल तेवढं जाईल, 1000 का किलो जाईल या वर्षी. व्हिडिओद्वारे मी म्हणतो 500 किलो जाऊन द्या, ठीक आहे, डन, काही मला प्रॉब्लेम नाही. पण मी बिना पण व्हिडिओचं विकू शकतो. हा कॉन्फिडन्स आला आपल्याला. तर बिना व्हिडिओचं सुद्धा माझा कॉन्फिडन्स, म्हणजे ते म्हणतात ना, आपण थोडं फिरल्यानंतर सगळ्या गोष्टी समजतात, सगळ्या गोष्टी आपल्याला पावल्या जातात, तसं काम आहे. तर आपलं बिना व्हिडिओचं लोणचं. तर मित्रांनो, आपण ह्या वर्षी
कन्फर्म एकदम सटीक आणि हा ओके कापा. तर किती काय झालं कसं झालं तरी आपलं लोणचं ह्या वर्षी हा हा. बस लय झाला. तर आपलं ह्या वर्षी लोणचं कमीत कमी 10,000 किलो विकणार कमीत कमी. आणि जास्तीत जास्त तुम्ही विचार करा किती विकू शकतो. 1000 किलोची ऑर्डर घेऊन आलोय. आता फक्त आंब्याची वाट बघायची. आपलं डन झालाय. आपल्या सगळ्या गोष्टी ठरल्यात. फ्रूट लायसन पण काढायचं. आणि ज्यांनी लोणचं घेतलंय त्यांना माहिती आपल्या लोणच्याची क्वालिटी. आपलं नाही, लोणचं गेल्या वेळेस आपलं आपण तेल देत नव्हतं, ह्यावेळेस सगळं द्यायचंय. सगळं द्यायचंय. आपण ज्यांनी लोणचं घेतलंय उन्हाळ्यामध्ये त्यांना माहिती माझ्या लोणच्याची क्वालिटी कशी, क्वांटिटी कशी, सगळ्या गोष्टी कशा आहेत. तर बाहेरच्या देशात पण त्याला 100% रिस्पॉन्स मिळणार. आपण विकणार 10,000 किलो कमीत कमी टार्गेट आहे. जास्तीत जास्त अनलिमिटेड टार्गेट आहे. चला मित्रांनो ह्या गोष्टीवर सांगा म्हणलं. तुम्ही माझा नसल्या गोष्टी सांगू नाही. आपलं ठरलंय व शिक्का मारलाय डन झालंय. या मामा हार कशाची मान आहे. या की. तर चला या गोष्टीवर बाय सगळ्यांना. चला चला. नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? शुभ सकाळ. काय म्हणता बापू? काय ना गुलाबजाम दिले हे ना आपलं ते खाल्लं. चांगले लागले का? होय भारी लागते खायचेत का मग अजून? नाही नग गुळचाट चेअर खाल्लं आपलं. हं, बाद झालं. गेलं पैसे हे 7-8-10 हजार रुपये. हं. पण आंबे भिजत्यात का झाडं नाही. भिजतात. मी वाईट कुणाला सांगित नाही हो. चांगलंच सांगता. तुम्हाला मग तुमचं ऐकून वाटायचं मी करते बापू ना. बापू तपल्या माझा कशाचा फायदा पाहिजे. तुमच्यासाठी केलं का नाही कवा भिजवायचं. मग काय केलं की. लय अब्दून केलं पण केलं. हं. आता ती तशीच पाईपलाईन तुम्हाला पण ते आपली- बी झालं डायरेक्ट हे समजा बिनकायची. चांगलं झालं. बापू खुश झालं. खुश खुश. मी आंबा याव तो लावलेला फायदा झाला पाहिजे की. माझं काय आता मला काय अश्विनी माझा काय उपयोग आहे का. हा काय मग काय खाचाल की 10 वर्ष लोणचं आता. आता कोणाच ठेवू का तर काय पाणी सुद्धा रे पिऊन देत नाही माणसाला. नाही असं हो, होतंय. पण तुम्ही काय कोणाचं वाईट केलंय? मी नाही कोणाचं वाईट आणि करणार सुद्धा नाही. काय आपल्याला घेणं नाही रे. समधी सुखी राहा. कोणाचं कुटाळ नाही करीत काय नाही. रानात एकटाच असतो होय. हं. शिवाय कोणाबरोबर बोलायचं नाही काय नाही. कोण नसतं बी राहणार. आता ह्या का जेवायचं ना आपलं जायचं पदेशीर बसायचं. सारं ही वडीत 2 दिवसांनी टाकायची कोथमीर भाजी हळूहळू धरणं करायचं. न्यायचं असलं तर हाय न्या. तेवढं हा. तसंच आहे तसं. पिशवी तशीच आहे, गोल बी आहे त्या टाक. ते काय कर हं. तसंच राहते. आता पहिलं आणलंय 10 किलो. हं. ते संपल्यावर ते 10 येईल टाकायला. बर म्हणजे हळूहळू. चालतंय. आता हे पहिलं तरी टाकू दे नाही तर हे 5 टाकतून ते 5 कोणचं येतात चांगलं ते बघू. आणि परत हाय 20 किलोचं ठेवलंय रान. नाही बघू टाका आता ते ह्यांच्या लसणाच्या मेळावर ते बी सुकणाय लसूण लावायचा. माणसाला वाटतं म्हणले अवघड आहे. नाही नाही. चला येऊ का. नमस्कार समद्यांना. बर बर चालतंय. लसूण कुठे लावायचं. शेतात. किती होय. तर आज पोरींची शाळा आहे. आज माहीला नाही जायचं शाळेत. पहिला दिवस आहे. आणि अनुष्का आवरून बसली आहे सगळं. तर चला, हे जे आपलं लोणचं आहे ते आपल्याला खूप पुढं घेऊन जाणार आहे. आणि त्याच्यासाठीच फक्त आपल्याला मेहनत करायची. बाकी दुसरं काही नाही. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. आपल्याला फक्त काम आणि काम आणि काम करायचं आहे. आत्ता सध्या कंपनीचं काम आवरायचं खूप गरजेचं आहे. आपल्याला लगेच ऑर्डर आहे. आपल्याला 1000 किलोची. 700 किलोचं 1000 किलो झालं आहे. तर चला, स्वयंपाक झालेला आहे. सगळा राडा आवरायचा. मिस्त्री यायच्यात. मिस्त्रींच्या हाताखाली आहे आज दिवसभर. तर बाय सगळ्यांना.